जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर। तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर आता तुम्हाला तर माहितच आहे की वावरातले काम चालू झालेले आणि पाऊस पण उघडला आता। तर 8-10 दिवस झालेले पाऊस उघडून आणि आता सगळ्यात मेन सीझन आहे हिवाळा। आता हिवाळा पण चालू झालेला आहे। तर 2-3 दिवसापासून इतकी थंडी म्हणजे थंडी सुटलेली आणि थंडी वाजती। तर आता म्हणजे थंडी पण सुटलेली आणि आम्ही माग रोप टाकलं होतं तर ते रोप पावसामुळे खराब होऊन गेलेलं आहे आमचं। तर आज शंभूच पप्पा आणि भाऊ गेलेले आहेत रोप टाकायला। तर माझं पण चालू होतं सकाळचं आवरायचं स्वयंपाकाचं। तर बघा बाहेरचं वातावरण। तर सकाळी गायांचं पण आवरलं आणि गायांचं चालू होतं खुट्टी ते खायचं। तर आपल्या बकऱ्या पण बाहेर बांधलेल्या आहे आणि सकाळी एकदम फ्रेश वाटतं अंगणामध्ये, कारण की सडा रांगोळी सगळं झालेलं असतात। बघा मी छोटीशी रांगोळी काढली सकाळी। तर इकडं तुळशी पुढं स्वस्तिक बनवली होती। कसं सकाळी एकदम सडा ते रांगोळी ते टाकलं का एकदम मस्त वाटतं आणि बाहेरचं वातावरण तर एकदम फ्रेश। तर आता कसं थोडंसं ऊन पण पडलेलं आहे आणि उन्हात उभं राहिलं ना एकदम भारी वाटतं। चला आता मी स्वयंपाकाला पण लागलेली होते। तर तुम्हाला दाखवतेच आज काय भाजी बनवून राहिली मी। शंभूंती पण गेलेले आहे तिकडं शंभूच पप्पा सोबत तिकडं रोप टाकायला। बघा आज मला पिवळं वांग बनवायचं होतं। आज पिवळं वांग बनवणार आहे। तर वांग पण टाकलेलं होतं फोडणीला म्हणजे शिजायला। आता मसाला पण बारीक करून घेतला आणि आता मसाला टाकणार त्याच्यामध्ये लगेच। बघा पिवळं वांग पण बनवून घेतलेलं आहे। तर आता उकळी येऊस तर आपल्याला गॅसवरती ठेवायचंय। आणि कसं काळ्या भाजीला सकाळी टाइम नाही राहत आणि भाऊला पण मक्का मशीनवर जावं लागतं। तर भाऊ पण सकाळी लवकरच जाते मशीन घेऊन आपलं। तर शेगडीवर ठेवलेलं होतं दूध आणि बघा रात्री मम्मीनं मूग टाकलेले ते पाण्यामध्ये तर मूग भिजायला। तर मूग पण चांगले भिजलेले आणि शंभू त्यांना सगळ्यांना म्हणजे भिजलेले मूग एकदम आवडते म्हणजे तळून। तर आता हे स्वयंपाक झाल्याच्या नंतर तळून घेऊ। मम्मी चिव झोपला का? मम्मीचं चालू आहे चिवला झोका द्यायचं, कारण सकाळी पोरं पण भरपूर परेशान करते। मम्मी तुम्हाला आता 8-10 दिवस वांग खायला चालत ना अजून? 26 तर 26 तारखेला आहे काय कोण? हा म्हणजे पाहिलीच नाही पण मग म्हणत होते असे। अजून मम्मीला 8-15 दिवस वांग नाही खायचं, मग नंतर मम्मीला पण वांग खायला चालन चंपाषष्ठी झाल्याच्या नंतर। तर आता आम्हाला चव्हाणलाच वांग बनवलेलं आहे आणि मम्मीला भेंडी बनवायची आहे। तर बघा आपलं चिवचं चालू खेळायचं। हान चिव खेळून राहिला ना तो। आणि आता भाजी पण झाली ती तर मम्मी म्हणे मी चपात्या करून घेते। त्यांचं पण रोप टाकायचं होतं आलाच मम्मी हा ना थोडंच राहिलंच ना आता। तर बघा आता मम्मी लागलेल्या आहे चपात्याला। तर म्हणलं तर लोक बाहेर सावरून घ्या धुणं भांडे आणि बघून येते एकदा की किती राहिलेलं आहे त्यांचं रोप टाकायचं आणि तुम्हाला पण दाखवते की आमची रोप टाकायचं चालू आहे आज भाऊचं आणि शंभूच पप्पाचं। आम्ही म्हणजे पहिल्यांदा 2दा रोप टाकला आणि पूर्ण खराब होऊन गेला आमचं रोप। तर आता पण टाकलेलं आहे। तर बघा हे रोपासाठी वावर बांधलेलं आहे। कालच शंभूच पप्पांना बांधून ठेवलं होतं। तर आज सकाळी लागलेले रोप टाकायला। बघा किती छोटे असे वाफे बांधलेले आणि सगळं म्हणजे हातानाच वाफे तयार केले दांड पण। झालं भाऊ सगळं? किती किलो बसले इथं? हा का बाग काही नाही न्यायचं ना इथं? हे कुट्टीच्या रूम मध्ये का घरात? रोप पण टाकून झालेलं आहे आणि यांचं चाललेलं होतं पंजा मारायचं माग। तर बघू किती राहिलेलं आहे यांचं पण। रोप सगळं टाकून झालं।
आणि तुमचं किती राहिले मारायचं पंजा? पाठीमागे जेवढं राहिले. एक पट्टी का? कडा लोक लोक एवढं? आणि मग हा का? तुम्ही लय दमन मारून राहिले मग? टाइम लावतो मारा. हा का? लाव दे मग. नका मला बाकीचं काम आवरायचंय. हा टाइमच लागतो. भरपूर बी बसले इथं. हा ना? पाणी कधी द्यायचं? 10 वाजता. काय स्वयंपाक पण झाला. मम्मी चपात्या करीत होत्या. हा भूल जायचे मग का मशीनवर? ते काय चालले आता ते घरी. काय या तुम्ही पण आवरून पटकन. हा का? बरोबर चालेल. कारखाना चांगलाच चालू झाला बरं का आता. ते रोप पण टाकून झालेलं होतं आणि शंभूच्या पप्पाचं चालू होतं की पंजा मारायचं आणि म्हणलं बघून आलेले आता. आणि भूला पण मक्का मशीनवर जायचं त्याच्यामुळे स्वयंपाक पण लवकरच करून घेतला आणि मग मम्मी लागलेले आहे त्या चपात्याला. आणि आज मला पण जायचंय लालचे कांदे खुरपायला त्याच्यामुळे मग चालू आहे गडबड सकाळी सकाळी लवकर आवरून घ्यायची. झालं मम्मी त्यांचं रोप टाकून? हा हा ना. भूल जायचंय मग मशीनवर. हा तर बघा सकाळचं पूर्ण काम पण आवरलं. तर जेवण पण झालेले आणि शंभूचे पप्पा गेलेले रोपाला पाणी द्यायला. तर लगेच पाणी द्यायचं होतं रोप टाकल्याच्या नंतर. मग ते पण गेले पाणी द्यायला. भाऊ पण गेलेले मक्का मशीन घेऊन. आणि मी आणि मम्मीनी आणि पप्पानी सगळ्यांनी जेवण केले. तर मम्मी शंभू त्यांना झोपीला राहिले बघा. तर बाहेरचं गायांचं आवरायचं राहिलेलं होतं माझं. म्हणलं आवरून घ्यावं आता. आणि पाणी पण भरलं सकाळी. झोपले का मम्मी दोघं पण? हा का? चू तर झोपतच नाही आता. शंभू नाही झोपला का? कितका वर झोका द्यावा दोघाला पण. आज वहिनी ते येते नाही का कांदे खुरपायला? हा मी झाडून घेतो लोक. हे बघा आता म्हणजे वावर सगळे मोकळे झालेले त्याच्यामुळे आपल्या गाया ते वावरामध्येच बांधतो. आणि फक्त आता राहिलेले आपलं हरण आणि छोट्या घरी. तर दोघांना गवत पण आणलं होतं आणि इकडचं बाकीचं झाडून घ्यायचं राहिलेलं आहे. तर आता मी लगेच झाडून घेणार आहे. बघा झाडून पण घेत झालेलं आहे माझं घेऊन. आणि कांदे खुरपायला जायचं होतं पण म्हणलं शंभूच्या पप्पाचं बघू किती राहिलेलं आहे. आणि तसंच जायचंय कांदे खुरपायला. तर मी चाललेली शंभूच्या पप्पाकडं. बघा इकडे आपली सोलरची मोटर चालू आहे आणि एवढं राहिलेलं आहे पाणी द्यायचं. तर पुढं झालेलं आहे वाटतं पाणी देऊन. ऊन पण बघा किती पडायला लागलेलं आहे आता. पाणी चांगलं चालू आहे ना सोलरचं? आता मोटर बंदच सध्या. सोलरवरच आहे. काय अजून भरपूर राहील. 4 वाजे लग जात काय? हा अजून 1 तास भर का? 12-1 वाजे लोक. मग काय जायचंय ना. ते वहिनी ते येत होत्या. हा अजून नाही आल्या आता जातो मग. शंभू झोपी लावलं मम्मीने त्याला आता. लय माग लागलं ते. तुमच्याकडे जायचं पाणी खेळायला नुसतं. हा ना मग मम्मीने चिवला शंभू दोघाला झोपी लावलं. सगळं काम आवरलं पण आता वहिनी त्याला जाऊ मग नाही का? लिंबात दगडा कोण घेते? खंगाळत नाही ते मग रोप. हा का? दगडा लावला म्हणजे मग पाणी दमान जात का? पाणी म्हणजे व्यवस्थित असं दमान जात. हा मग खंगाळला असतं. हा बी नसून येत ना वर? नाही बी नाही येत वर. पंजा मारले ना त्याचे. हा पंजा मारले. पहिलं तर 2दा फेल गेला आपला.
पहिलं दोनदा टाकले, दोनदा गेलं तसंच. हा ना. काय तवा पाऊसले झाला आता माग. पावसानं तर गोंधळ झाला. पावसानं पूर्ण कांदे खराब झाले लालचे तिकडचे आपल्या गुराळवरची. त्याला फवारणी करला नाही पण. काय इदलचे चांगले बरं का तात्या त्यांच्यावरतले. त्याला किती ना. हा लय गवत होईल हो, त्याच्यात अजून 2-3 दिवस जाईन आम्हाला खुरपायला. हा का? जेव्हा जाईल पाटापाटा तशी. मग काय सोलरचं पाणी पण फुल चालत बरं का. ऊन भरपूर आहे.